एक ट्रॉफी तर लागू झाली. तसेच आमचे जे संघाचे पुरस्कर्ते आहेत शेठ पंढरीनाथ कडव यांनी जो आमच्या संघाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं कितीही आभार मानले तरी कमीच आहे. आमचा संघ बॅकफुटला असताना देखील त्यांनी आमची इथे एंट्री केली, त्याबद्दल त्यांचंही आभार मानेन. पाचवी डे नाईट आहे आणि विकेट अजूनही तशी सपाट खेळपट्टी आपण खूप जवळून खेळली पाहिली. काय म्हणाल्या पाचव्या रात्रीमध्ये सुद्धा विकेटचा तो अभ्यास आपल्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. कसं आहे, जिथे दीपक फडके आला ना तिथे नियोजन एकदम भारीच होणार. आणि साई स्टार जो संघ आहे त्यातलं जवळपास 90% लहान मुलांचा आम्हाला सपोर्ट आहे. स्वतः दीपक फडकेचा मुलगा प्रीत तो सुद्धा बॉल आणतोय, आम्ही बघतोय, सिक्स मारलेला बॉल तो घेऊन येतोय. म्हणजे आम्हाला विगर गावाचा जो सपोर्ट लाभला आहे त्याबद्दल त्यांचा भरपूर आभार. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच इथे ऑन होईल. आई एकविरा इव्हेंट लाईव्ह वाहिनीला आपण नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आई एकविरा यूट्यूब लाईव्ह वाहिनी. आणि आज आपण पाहतोय साई स्टारची ही अंतिम रात्र. संतोषजी बोपी बोकरपाडा ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचे इथे आगमन झाले. सूरज भगत आमचे वाजेच्या डे स्पर्धेचे आयोजक. चांगदेव दादा या आपण एक सन्मानित काही ते लवकर करून घेऊ. संतोषजी बोपी साहेब ग्रामपंचायत कर्मचारी चिपळे बोकरपाडा यांचा सन्मान घेतो. सूरजजी भगत वाजे यांचा सुद्धा सन्मान घेतो. प्रवीण संजय दादा काही सन्मान असतील ते आपण करून घ्या, कारण प्रमुख अतिथी मान्यवरांचं काही वेळातच आगमन होणार आहे. ऑफिशियल 15 मिनिटं डिले झाला. टाइम मॅनेजमेंट कमिटी आमच्याकडे लक्ष देते. संतोषजी बोपी साहेब या ग्रामपंचायत कर्मचारी चिपळे बोकरपाड्याचे आमचे मान्यवर, त्यांचा आपण आदर तिथे सन्मान करतोय. सूरजजी भगत आमचे वाजे डे स्पर्धेचे आयोजक यांचा इथे सन्मान होईल. हरिभक्त पारायण सागर महादेव पाटील आमच्या स्पर्धेचे पुरस्कर्त्या त्यांचा आम्ही वेलकम करतो. हिरामन लक्ष्मण फडके वीगर यांचा आपण सुद्धा सन्मान घेतो. रोशन कंटिन्यू मॅचकडे आपण सुद्धा जाणार आहोत. 4 षटका 20 मिनिटं. अंपायर टीम मीटिंग नॉट अलाउ. इमर्जन्सी पाणी हवं असेल तर पुरवलं जाईल, मात्र आता इथून वेग वाढवायचे कारण रोशन 11 ते 12 मॅचेस कव्हर करायचे, एक शो मॅच सुद्धा, म्हणून थोडा स्पीडअप करा. धन्यवाद. थँक्यू सो मच मांडगुर सर. हे मोठं शिवधनुष्य आयोजकांना पेलायचं आहे. पहिला हा शिवशाही धाकड रावडी षटकार. पहिला हा षटकार जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार फटका खेळला गेला, जिथे आल्या 6 धावा. गोलंदाज पाहायला मिळतो दिलीप पाटील. अगदी उत्तम दर्जाची गोलंदाजी साकार करणारा हा दिलीप पाटील पहिल्याच बॉलवरती 6 धावा खर्चिक करतो. तो कमबॅक जाणतो, नेहमीच त्याने कमबॅक साधलाय असा दिलीप पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो, प्रहार केलाय उत्तमरित्या हा फटका खेळाय. अलीकडे पाहिला आपण षटकार, आता आलाय चौकार. ही फटकेबाजी इथे अवगत केली जाते. गोलंदाजावरती बेधुंद पद्धतीनं हा गोलीबार बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अटके पार चौकार षटकार. फलंदाज सुमित मोरे. हे पिवनचं पहिल्या षटका दरम्यान एक अगलं गणित सुमितनं साध्य केलंय आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आपण येताना पाहिल्या. चांगली लाईन, चांगल्या लेंथनं सध्या घडीला हा चेंडू सफर केला दिलीप पाटीलनं. अलीकडच्या 2 चेंडूंमध्ये काहीसा महागडा ठरल्यानंतर या गोलंदाजानं तात्काळ वापसी दाखवली. आणि हेच गणित खूप देखणं असतं. जेव्हा जेव्हा चूक पडला जातो तेव्हा तात्काळ कमबॅक साधणं हे गरजेचं असतं. ओहो, काउंटर अटॅक मिडॉनकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते मिडॉनला. विघ्नेश पाटील त्या ठिकाणी सज्ज असताना ऑन साईडला एक दर्जेदार क्षेत्ररक्षण हे साधलं जातं, ते भेदणं काहीसं कठीण आहे. आणि पाहता अगदी फिल्डिंगच्या जोरावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा रोखाव्या लागतील 3 स्टार वाजेला. अगदी
युवकांनी भरलेले हे दोन दादा संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत. अगदी मोठ्या फटक्यांची उड्डाण इथे खेळायची आहेत. बॅटिंग मार्क वरती मोहोला. मनमोहित करणारी फटकेबाजी, अगदी कव्हर ड्राईव्हचा देखना फटका पाहिला. चांगली फिल्डिंग रिंगणामध्ये मनीष पाटील. मनमोहित करणार हे क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट पाहायला मिळतं. अगदी मिडॉनला चांगलं कार्य राहिलं. त्या ठिकाणी सज्ज होता क्षेत्ररक्षक मनीष पाटील आणि त्यानंतर हे दमदार कार्य आपण पाहू शकता. अगदी कव्हर ड्राईव्हचा देखना फटका कन्वर्ट केला होता. फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होते. दीपेश मोरेच्या साथीनं सुमित मोरे चांगले खेळत आहेत, कारण ग्रेट स्टार्ट या फलंदाजांकडून सध्या घडीला अवगत केला जातो. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू पाहिला, परंतु पंचांनी लाईन लेंथ हेरली, त्यांनी पाहिलं आणि इथे व्हाईट बॉल इथे घोषित केला जातो. धावसंख्या कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होत असताना संघ जाऊन पोहोचतोय बिन गडी बाद. एकूण धावा 13. पिवनचं पहिलं षटक प्रगतीपथावर. अंतिम बॉल एक मारा तगडा मारा. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आर लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरलाय. तर याच दरम्यान आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेचे मार्गदर्शक, प्रणेत्या, पुरस्कर्त्या आणि सर्वांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगन चे सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व आणि यशस्वी आयोजक विलासदादा नारायण फडके यांचे इथे आगमन झालेत. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आणि दादांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. रोशन सूचना आल्या 4 षटका आणि 20 मिनिटं. धन्यवाद. नक्कीच वेळेनुसार इनिंग ही समाप्त होणं हे खूप गरजेचं असेल. कमी वेळेमध्ये सध्या घडीला अगदी खूप साऱ्या लढती या आयोजकांना खेळवायच्या आहेत. सध्या घडीचा जर कालखंड पाहिला तर निवडणुकींची धामधुमाली आहे. त्यामध्ये रायगडाचा विचार केला तर सध्या घडीला आपण तळोजे मजकूरच्या पेटालीच्या मैदानावरती आपण श्री छत्रपती ट्रॉफीचं आज फायनलचं हा महोत्सव असणार आहे आणि त्यानंतर आज विहीगरच्या साई मैदानावरती अगदी हा क्रिकेटचा दमदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. सागरजी पाटील सध्या घडीला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. याही पुरस्कर्त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. गोलंदाज हेमंत पाटील. अलीकडच्या रात्री अगदी हेमंत पाटीलनं हिमतीनं गोलंदाजी ही साकार केली होती. तोही अगदी रात्रीचा कालखंड या खेळाडूच्या माध्यमातून गाजला होता आणि तिथेही उत्तमरित्या त्याच्या माध्यमातून गोलंदाजी ही सफर झाली होती. इथेही अगदी सुपर 12चा हा महामुकाबला आहे आणि तो जिंकायचा आहे. दोन्ही संघांना स्पीडली खेळायचं आहे. वेगवान खेळ होणं खूप रास्त आहे. आयोजकांच्या माध्यमातून अलर्ट केलं जाईल दोन्ही संघांना आणि ऑफिशियल पंच आता तंबी देतील. ओहो, स्टेप आउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे. निखिल पाटीलचं दमदार यष्टीरक्षण. किती तेज तर्रार चेंडू होता लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. हेमंत पाटीलची भेदकता, त्याची दहशत, त्याचा दरारा, काउंटर अटॅकिंग गोलंदाजी, जणू काय आगीचा गोलाच फेकला. त्या दर्जाचा धाकड चेंडू त्याच्या रडारमधून साकार होत असताना धावसंख्येला आता रोख लागली आहे. धावसंख्येला लगाम लागली आहे. 19 धावा लागत आहेत. 4 षटकांची लढत आहे. 50 ते 55 धावा बनवाव्या लागतील टीम मोहोला. मनमोहित करणारा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉपी बुक स्टाईल फटका खेळाय. स्टेट खेळत असताना हा आलाय रुबाबदार शाही षटकार. तो फटका अवकाशात उडतोय. हवाई उड्डाण घेणारा हा फटका. कॉपी बुक स्टाईल ही फटकेबाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या दर्जाचे फटके पाहतो तशीच तंतोतंत फटकेबाजी दाखवत असताना फलंदाज दीपेश मोरे वाछोरे चांगले फटके खेळत असताना फलंदाजीच्या बोहल्यावरती
चांगले फटके येत आहेत. 25 धावसंख्येवरती सध्या घडीला दरमजल पाहायला मिळते. स्पीडली खेळावं लागेल. 25 धावा पुस्तकावरती. ग्लिपेश कॅश पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटके खेळले जात आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अजून एक चपरा कॉपी बुक स्टाईल हा चौकार. कॉल आम्ही देतोय नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना. शौर्य 11 भैरवदेव रिडकर आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग मोठा खांदा. टॉस साठी तुम्हाला हा पहिला कॉल आहे. 2च वेळा कॉल होईल आणि शेड्यूल प्रमाणे इनिंग ब्रेक मध्ये रोशन टॉस मॅन्डेटरी आहे. तर विनंती असेल शौर्य 11 भैरवदेव रिडकर आणि जय बजरंग मोठा खांदा संघाला. संतोषजी बोपी बोकरपाडा यांच्या वतीनं 1000चं आर्थिक साह्य. हिरामन लक्ष्मण फडके यांच्या वतीनं 500 रुपयाचं आर्थिक साह्य. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ बिगर दानशूर दाते पुरस्कर्त्यांचं मनस्वी आभार. 19 धाव पडलाबदी रुजू होत असताना 29 धावा येत आहेत. अलीकडे आलेला हा चौकार खूप काही मोठं बळ प्राप्त करून देतोय आणि चांगले फटके खेळले जात आहेत फलंदाजांकडून. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना तितकाच घातक चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला परंतु सोनू त्या ठिकाणी दाखवलं होता आणि या ठिकाणी आलेली अगदी ही 1 धाव काहीशी फलदायक ठरली जाईल. सिंगलनं ही धावसंख्या बनली जाते. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होतीये आणि सध्या घडीला पाहिलं तर एक मॅरेथॉन इनिंग या 2 फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारी ही रचली जाते आणि या दृष्टिकोनातून एक वेगळी डावपेच आखण्याचे प्रयत्न सुमित मोरे आणि दीपेश मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ओहो, घातक दर्जाचा चेंडू इथे सफर केला जातो. दमदार गोलंदाजी आखली जाते. बॅटची आतली कडा पाहिली. यष्टांच्या मागे चांगले यष्टीरक्षण आखलं गेलं आणि त्या ठिकाणी सज्ज होता निखिल पाटीलचा हा दर्जेदार झेल यष्टांच्या मागे आणि पहिला ब्रेक थ्रू, पहिला करारा देत धक्का. अप्रतिम दर्जाचं आयोजन. तालुका चिटणीस पनवेल विधानसभा क्षेत्र कार्यकारी माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद माननीय श्री खास आमचे विलासदादा नारायण फडके यांच्या कार्यप्रणालीनं साकार होणारा हा क्रिकेटचा देखणा सोहळा सध्या घडीला आपण एन्जॉय करतो. श्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक 2026 अगदी 2 तारखेला बिगुल वाजलं. अँडी अँड सँडी मँडी कुठं आहे, थंडी वाजते परंतु तेही येतील. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अगदी आरती झाल्यानंतर त्यांच्या उपाययोजनेला आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. अगदी अंतिम टप्प्यातील नियोजन आखले जाईल. पॅडी सुद्धा आहेत त्यांच्या जोडीला. पॅडी म्हणजे पॅडी. वाक्य आवाज आहे. काय नामकरण पाहायला मिळतात. काही धोका आहे, धोका आहे, मोका आहे. चांगला झेल पाहिला, दर्जेदार झेल. हेमंत पाटीलनं पकडलेला हा दमदार झेल पाठोपाठ सळगते हे 2 झटके. मोहो गावचा ग्रामीण क्रिकेट ज्यांनी गाजवला, नेहमी त्यांच्या नावाची आपण दहशत पाहिली. मात्र आज 40+ साठी नेरे दुंद्रू विभागाच्या वतीने उपाध्यक्ष राहिलेत आणि मोहो 40+ माध्यमातून आजही तेवढा चांगला खेळ ज्यांचा आपण पाहत होते प्रकाशजी पाटील मोहो 40+ स्टार खेळाडू हे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन. धन्यवाद. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. 3 स्टार वाजे संघाविरोधात खेळत असताना प्रणव 11 गावदेवी मोहो हा संघ एकाच परिभागातील 2 संघ आमने सामने खेळत आहेत. एकमेकांचे धागेदोरे एकमेकांना ठाऊक आहेत आणि सुपर 12चा महामुकाबला म्हटला तर घर बसल्याही गावचे प्रेक्षक हा सामना पाहत असतात. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. ओहो, गोलंदाजाचं स्वागत होतोय का? नाहीये. चांगली गोलंदाजी साकार होते. बुलेट
वेगानं थ्रो हा संपन्न होताना पाहिला आणि तिथे पाठोपाठ 3 फलंदाजांच्या पारीची कत्तल. अजयनं दमदार थ्रो, बुलेट थ्रो सफर केला आणि या कारणास्तव खेळाडूला हो लागतंय रनआउट. आणि बाप्पांचा आज दिवस सुद्धा आणि काही वेळानंतर आपण सायंकाळ म्हटलं तर शुभं करोटी कल्याणम आरोग्यम धनसंपदा आणि आज बाप्पांची सुखकर्ता दुःखकर्ता आरती सुद्धा आयोजकांच्या वतीनं सायंकाळ नंतर आपण दीप प्रज्वलनानंतर गणेश वंदन आणि आरती सुद्धा करणार आहोत. ही खूप चांगली संकल्पना राबवत असताना साई स्टारचे सर्व पदाधिकारी नक्कीच गणपती बाप्पामुळेच अगदी निर्विघ्न पद्धतीने हे कार्य सफळतेच्या वाटेवरती पाहायला मिळतो. अनेक खडतड प्रवास केल्यानंतर आयोजक एक रॉयल थाटामध्ये आयोजन करत असतात आणि त्यातील हा सुपर 12चा हा महामुकाबला. त्या पद्धतीने काहीशे विखुरलेले मोती पाहायला मिळत आहेत. यातून मात्र बचावात्मक भूमिकाही आखावी लागेल. एखाद्या गडकिल्ल्याचं बोरूज ढासलावं त्या पद्धतीनं काहीशी पडझड राहिली आहे, परंतु आता डागडुजीला खूप महत्व आहे आणि ती महत्वाकांक्षी भूमिका आखण्यासाठी बॅटिंग मार्कवरती येतोय. प्रणव 11 गावदेवी मोह संघाचा मनमोहित खेळ साकार करण्यासाठी मध्यमक्रमी फलंदाज बॅटिंग मार्कवरती निकेश मोरेला. अगदी विख्यात फटकेबाजी ही अवगत करावी लागेल. करो या मरोचा हा महामुकाबला आहे आणि आपल्या भात्यातून चांगले फटके हे खेचावे लागतील या मोरेला. ओहो, फलंदाजापासून काहीसा पुन्हा एकदा दूरवर हा चेंडू सफर केला जातो. दूरवरचे चेंडू सफर केले जात आहेत आणि हे पाहता अगदी धावसंख्या धावपुस्तकावरती रुजू होत असताना एकूण गडी बाद होत आहे 4 धावा पोहोचत आहेत. धावपुस्तकावरती एकूण 32 रन्स मोहो टीम. ओहो, प्रहार केला जातोय. लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव, घणाघाती घाव आलाय चौकार. खेळण्यासाठी आलाय निकेश मोरे. मोरेच्या बाडमधून एकताक्षणी हा चौकार, एकताक्षणी आक्रमण त्याच्या बाडमधून पाहायला मिळतं आणि आज ग्रामीण टेनिस क्रिकेटचा चित्तथरारक नजराणा मेगा फायनल पर्यंत क्रिकेट रसिकांना एन्जॉय करायला मिळेल. पुन्हा प्रहार केलाय. बैठक फटका प्रेमच्या डोक्यावरून दागलाय हा घणा. समाप्त होत आहेत आणि धावा जर पाहिल्या धाव पुस्तकावरती बनताना पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांचा खात्मा पाहिला. धाव पटलावरती 43. डीजे म्युझिक नक्की थोडासा थांबवेल. तर टॉस साठी दुसरा आणि अंतिम कॉल आम्ही करतोय बघा. हा अंतिम कॉल असेल आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी आहे. सुपर 12 मॅच नंबर 4 एफ ग्रुप आणि संघ आहेत शौर्य 11 भैरवदेव रिडकर आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग मोठा कांदा. टॉस होणार आहे इनिंग ब्रेक मध्ये मॅन्डेटरी मॅच नंबर 4 एफ ग्रुप. धन्यवाद रोशन. शौर्य 11 भैरवदेव रिडगर संघाच्या विरोधात खेळेल जय बजरंग मोठा खांदा.
त्यानंतर गावदेवी बेलवली संघाच्या अगेन्स्ट कळेल अन्विक 11 जनमान नेरे आणि अंतिम सामना प्रीत 11 जनमान कामोडे संघाच्या विरोधात सान्वी 11 गावदेवी केवणी दिवे असा मोठ्या गटातील एक दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. अगदी अंतिम सामना हा पाहण्याजोगा असेल जो अ गटातील होता. कामोडे बनाम केवणी दिवे एकाच गावचे दोन पॅकर हे आमने सामने खेळतील. तोही सामना पाहण्याजोगा असेल. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गुडघ्यांचा वापर करत अगदी हा फटका खेळला बैठक फटका तितकाच दमदार झेल वाजी संघाच्या माध्यमातून विघ्नेशनं पकडलाय. अजून एक मोहरा गारद. शौर्य 11 भैरवदेव रिडगर संघाचे संघ नायक येत आहेत. त्यानंतर जय बजरंग मोठा कांदा आपण सुद्धा इथे दाखल व्हायचे. नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून मीत 11 पॅकर यांच्या माध्यमातून अक्षयसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बक्षिसांची खैरात आहे आणि हे पाहता अगदी फलंदाज आक्रमकतेनं खेळतोय. अक्षयच्या बाटमधून येता क्षणी ह्या चौकार धावा आता पुढे मार्गस्थ होतील. भारदस्त पद्धतीने धावसंख्या बनताना पाहायला मिळते. काउंटर अटॅक 47 धावा बनतायत. 5 गडी बाद होताना पाहिले. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी परंतु अंतिम टप्प्यामध्ये हा सुपर 12चा महामुकाबला विजयाच्या महानांदीवरती अगदी सोनेरी अक्षरामध्ये कोणता संघ नाव करेल हे पाहावं लागेल. राईट मोहर द विकेट मारा पाहायला मिळतो. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते आणि अगदी डॉट बॉल आक्रमक शैलीचा चेंडू इथे सफर झालाय. पहिला चेंडू विकेटचं बदन त्यानंतर आला चौकार. गोलंदाजानं वापसी दाखवली. निर्धाव चेंडूची राहिली समाप्ती आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. 47 धावा. 5 गडी बाद. काउंटर अटॅक धावसंख्या चोरली जाते. अगदी यष्टीरक्षकानं भेदकता दाखवणं खूप गरजेचं होतं. अगदी हे पाहता अगदी बुलेट वेगानं थ्रो राहिला परंतु इथे घडामोड काय घडली हे पाहिलं जाईल. नॉन स्ट्रायकर खेळाडू जलद गतीनं स्ट्राईकला येताना पाहिला आणि त्यानंतर तात्काळ बुलेट वेगाचा थ्रो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून साध्य होताना पाहिला. लहानपणी लगोरी चांगला खेळला असेल त्या दर्जाचा काहीसा प्रयत्न पाहू शकतो आपण. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून बॅट हवेमध्ये आहे की नाही हे पाहिलं जातं. नॉट आउटची घोषणा केली जाते. सेफली हा खेळाडू खेळपट्टीवरती पुन्हा एकदा रुजू असल्याचं पाहायला मिळेल. आणि जर धावा जर पाहिली धाव लेग बाईज की बॅट कट कदाचित लेग बाईज असू शकते. बाईज तर शरीराला हा चेंडू स्पर्श होत नाहीये आणि बाईजच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे जोडली जाईल. धावसंख्येच्या रकाण्यामध्ये धावसंख्येचा आले काहीसा डाऊन होतोय कारण चौकार लागल्यानंतर आपण डॉट बॉल पाहिला आणि त्यानंतर ही बाईची एक धाव इथे अधोरेखित केली जाईल. अगली पेशकश अगदी दूरवरचा हा चेंडू सफर होतोय. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका ब्लॅक स्किनला टच होतोय. रॉयल टच. अजून एक दर्जेदार 4 चौकार. आणि त्यानंतर एक चांगलं मिलन आणि त्यानंतर आलेला हा ऑफ ड्राईव्हचा नजाकत भरा क्लासिकल धाकड रावडी फटका पाहिला. तिथे आला चौकार. धावसंख्या मार्गस्थ होत आहेत. 52 धावा. दशावतारी रावणच उभा राहिलाय त्या दर्जाची फटकेबाजी. अजून एक मुतोड जबाब देणारा बेधुंद करणारा आक्रमक शैलीचा हा धमाकेदार षटकार.
आमच्या विलास दादा फडकेच नाव दिलावरी कोरला. थँक्यू डीजे. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त होतोय. 58 धावा धावपटलावरती लागतायत. 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 स्टार वाजेला. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा. टॉस होतोय. टॉस बॉक्स मध्ये मांडवकर सर त्या ठिकाणी दाखल आहेत. तर मी आमचे 40+ दमदार व्यक्तिमत्व प्रकाशजी पाटील साहेब मोहो या आपण प्रकाश पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा सुद्धा देतोय चांगल्या खेळासाठी. सुख पटवेल. 4 षटकांचे सामने आणि 4 गोलंदाज. कंपल्सरी चेस कंटिन्यू. 4 ओव्हर 20 मिनटं तुम्हाला वेळ असेल आणि डिसिजन इथेच द्यायचे. कॉल येईल, कॉल करेल. यस, मोठा खांद्याकडून कॉल होईल टॉसचा. यस, टॉस जिंकला, डिसिजन कळवा लगेच. फिल्डिंग. तर मोठा खांद्याने टॉस जिंकला. विलासजी बोपी पहिल्या दिवसामध्ये जॉईंट होते. किती उत्सुकता आता हा सामना सुद्धा खेळणार आहात. हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी आणि हा जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. चला फिल्डिंग टीमला सूचना करतो. मी आमचे हास्य सम्राट दशरथ पाटील सर जॉईन झालेत. त्या अगोदर आमचे सर्व दानशूर दाते या स्पर्धेचे आमचे प्रणेते मार्गदर्शक विलासदादा नारायण पाटील ज्यांच्या नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा आहे. आणि विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य, तालुका चिटणीस, पनवेल विधानसभा क्षेत्र कार्यकारी. 200 टी-शर्ट्स आणि 2 लाखाचं आर्थिक साह्य आम्हाला मिळालं. लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जितेंद्र शेट अर्थातच आम्हा सर्वांचे लाडके बाळूशेठ फडके यांच्याकडून मालिकावीर बाईक. त्यानंतर आम्ही पाहतोय सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कैलासवासी हरिभक्त पारायण मधुकर सीताराम फडके यांच्या स्मरणार्थ कुमार लवेश संजय फडके यांच्याकडून मालिकावीर बाईक. यानंतर सार्थक एंटरप्राइजेसचे चांगदेवदादा पाटील यांच्या वतीनं फर्स्ट, सेकंड, थर्डची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेत. माऊली सायकल स्पोर्टचे पुरस्कर्ते श्री हरिभक्त पारायण दिनकर गजानन पाटील, गौरव दिनकर पाटील यांचे हे आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते. गणेशजी सुद्धा मस्कर, प्राची, आर्या, सोनाली केबल नेटवर्क कोपरोली आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते. आणि प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आम्हाला सातत्यानं 6 स्टारला ज्यांचं योगदान असतं ते दादा सरकार, समीरबाई खुटले यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल, एनर्जी ड्रिंक त्यांचं धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय एनर्जी ड्रिंक आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी. त्यानंतर फलंदाज, गोलंदाज, फिल्डरला ट्रॉफी दिल्या ते राजेशजी राम फडके. ओम साई केबल नेट इंटरनेट सेवा सुद्धा त्यांनी आम्हाला पुरवले, त्यांचं विशेष धन्यवाद. त्यानंतर आमचे युवा उद्योजक SP श्रीविल कॉन्ट्रॅक्टर्स, राधाकृष्ण वॉटर मिलिनियरचे ओनर्स हरिभक्त पारायण सागर महादेव पाटील 100 सन्मान चिन्ह ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले त्यांचं धन्यवाद देतो. सचिन महादेव पाटील यांच्या वतीनं आम्हाला स्टॉप फॉर शूज आणि 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफीचे पुरस्कर्ते राहिलेत. अद्विक एंटरप्राइजेसचे वैभव शेठ ढवळे प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून सामनावीर ट्रॉफी. जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं बॅट्समन, बॉलर अँड फिल्डरला आपण देतो आकर्षक चषक. महेंद्र दोंडू भगत आमचे आधारस्तंभ 6 स्टारचे माजी सदस्य. ओम साई केबल नेट यांच्या वतीनं मैदानाला जी काय मदत लागते ती नेहमी पुरवतात. टँकर पाणी सुविधा फ्रीमध्ये ओम साई वॉटर सप्लायचे ओनर्स. तर दसरा सर खूप दानशूर जाते. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आम्ही सर्व दानशूर मंडळींचा आभार मानतो. 6 स्टारवर असंच प्रेम राहू द्या. स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान 6 स्टार क्रिकेट संघावर प्रचंड प्रेम करणारी दानशूर मंडळी. आणखीन काही दानशूरांचं आम्ही नामोल्लेख करू, तत्पूर्वी मॅचकडे फोकस करतो. फिल्डिंग टीम 4 षटकं आणि 20 मिनिटं लक्षात असू द्या. टीम मीटिंग फक्त एकदाच. धन्यवाद. येस, धन्यवाद सागर मांडवकर. पहिला म्हणते तिसरा सामना का? येस, अतिशय दमदार आयोजन. स्वर्गीय वैकुंठवासी शारदा काकू प्रतिष्ठान आणि 6 स्टार क्रिकेट संघ विहार आयोजित अतिशय दमदार व्यक्तिमत्व, कार्य सम्राट, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व, अजात शत्रू, बहुआयामी व्यक्तिमत्व, सन्माननीय सर्वश्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक असे हे टायटल आहे. चला, पहिल्या जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण 59 डावांची गरज. विद्यमान सामना 6 स्टार वाजे त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम
मोह प्रणव 11 गावदेवी मोह असा विद्यमान सामना 59 धावांची गरज. पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण सलामीची प्रारंभीची कॉकटेल जोडी. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. रायगड जिल्हा म्हटलं की क्रिकेटमधलं पहिलं शक्तिपीठ आहे, क्रिकेटचं शक्तिपीठ. कारण 80% इव्हेंट आमच्या रायगडमध्ये असतात. पहिलं षटक प्रगतीपदावर. रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि हा पहिला दमदार टायमिंग शुड बी एक्सलंट. मॅग्निफिशियंट स्ट्रोक 6 धावा. नशीब शेठ भोईर एक दमदार व्यक्तिमत्व. कुठं कुठं असतील ते नेहमीच समालोचक असतील, अंपायर असतील, नेहमी ते खुश करत असतात. आज देखील पैशाची बरसात करतील. सोनू भगत आणि अजय. षटक क्रमांक पहिलं प्रगतवादा. दमदार सुरुवात 6 धावा बिनबादचा 6 बनन. दमदार धुंद फुंद बेधुंद सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटचा महासंग्राम, रजनी. रायडा महोदय विकेट तयार. ओहो, आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं बदन. पहिला दिला आवळा, नंतर घेतला कोहळा. सिक्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 59 धावांची गरज. असं वाटलं तर सोनू भगत अटॅक करेल, पण नंतर मात्र लगेच त्याला पूर्ण विराम दिला त्याच्या फलंदाजीला. वन डाऊन द फलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज दिलीप पाटील. अच्छा अच्छा, बैलवाले आहेत का? अच्छा अच्छा, काय म्हणतात? शिंबा. अच्छा अच्छा, यस. आम्हाला माहिती, आम्ही पण टोणगे आणले असते. चला बॉलिंग मार्क तयार. पण जी ताकद टोणग्यामध्ये ती बैलामध्ये नाही. तुम्हाला सांगितलं असतं मी, आता नंतर सांगतो. आफ्टर 12 12ची आरती होऊ द्या. ओहो, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग आणि मिळते 4 धावा. यस. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत. वर्धमान. टोटल स्कोर इज 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. विलासदादा नारायण फडके. विहेगाव म्हटलं की सगळे फडके कंपनी, खास करून आमचे पंढरी शेठ फडके यांच्या नावाने हे विहेगाव, जे बैलजोडा शर्यतीमध्ये म्हणजे नावारूपाला आलं. बॉलिंग मार्क तयार. मिलन म्हस्कर. मित्तल आहे का? हो, हे सॅकला लाईन घालण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी होती. चांगला चेंडू कमबॅक करतोय. मित्तल हे नाव असताना साधारणतः ते साऊथ इंडियन. आता काय सगळे नशे मोदी लावत नाही का? ते मोदी नावाले सध्या ब्रँड आहे, बरोबर की नाही? 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बादा. मित्तल बॉलिंग मार्क या संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पदावर. कव्हर बॅकवर्ड गली, शॉर्ट फाईंग शॉट दरम्यान एक लॉंग ऑफ. जोरदार. हो, येस, आउटसाइड द स्टंप. बॅकवर्डला गेला. आता स्टेअर करायचा होता, टायमिंग जमला नाही. मिळेल आणि पंचांना नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या निवडली तब्बल 12 वर. बॅटकट. तर याच्यानंतरचा मोठा खांदा त्यांच्या विरोधात रेडगर भैरवनाथ. चला बॉलिंग मार्क तयार. मित्तल म्हस्कर संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पदावर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा स्पर्धा. नाईटची ही सालाबाद प्रमाणे. रायडा महोदय वगैरे पुन्हा एकदा हलक्या त्यानं पुश केला, टॅप केलाय, चेंडूचा बिमोड केलाय. तर मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. षटक क्रमांक पहिलं फिनिश.
लास्ट डिलिव्हरी अजून बाकी आहे. संघाची धावसंख्या 13वर. स्कोर मात्र चांगला आहे. आसपास जवळ ॲप्रोक्सिमेटली 15 धावांचं टार्गेट प्रति षटकामध्ये ठोकायचं आहे. आज आमच्या समवेत असतील रॉकस्टार प्रवीण गायकर आणि रोशन बाडे शिरवली. त्याच्या समवेत त्याच्यानंतर हँडसम चार्मिंग बॉय सागर मांडवकर. हे संपलं की लग्नाचा सीझन. लाईव्हवाल्याने सागर मांडवकर MD यांना तोड नाही, बरोबर की नाही. कोणाचा बारसा असेल, 5वे असेल तरी त्यांना ते बोलवतात. थोडं अँकरिंग करा. बड्डे असेल, बारसा असेल, कोणाची ढोले जेवण असेल, ओटी भरणे असेल. पहिलं षटक प्रगती पदावर. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मित्तल मस्कर. डावकऱ्या आता फलंदाज 1-13, 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंज ऑफ घेत असतो रनशन आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. येस, आणि गोलंदाज मात्र बाद होईल. गोलंदाजी करू शकत नाही ना का. बाटकट. येस, संघाची धावसंख्या 14वर. 15 15. 1+1 2 धावा मिळतील. जरा स्पीडअप करा प्लीज. तुमच्यासाठी 20 मिनिटाचा फक्त कालावधी असेल. हां, तर लवकरात लवकर करा प्लीज. निवडणूक आहे सध्या. आता तिथं काय नुसतं जायचं बस. नुसतं त्या मांडवात बसलं तरी 2-3 हजार रुपये सहज मिळतात. म्हणजे परत क्वार्टर आहेच, बरोबर की नाही. फक्त शाली घालायच्या बस. इथं कशाला कोण इथं मॅचला. मग तेच ना, हाच करा चान्स आहे. हे सीझन आहे. नंतर 16 तारखेला दरवाजे बंद करतील. पुन्हा येऊ नका. चला लास्ट डिलिव्हरी दीपेश. 15 तारखेमध्ये तुम्हाला किंमत आहे, नंतर नाही. नंतर झेडपी. तुमच्याकडे आमच्याकडे काय, आमच्याकडे फक्त महापालिका आहे. हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल डॉट एरी. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. 6 चेंडू. संघाचा टोटल स्कोर 15वर. चांगली दमदार सलामी. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. विद्यमान सामना प्रणव 11 गावदेवी महोत यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम साई स्टार वाजे असा हा विद्यमान सामना. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. 3 स्टार. साई स्टार इकडे आहे आयोजक, ते पाहुणे आहेत. 3 स्टार 2 स्टार खरं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा आहे. चला बॉलिंग मार्क होता यार नवीन गोलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क होता यार गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकाचा माग करताना रेटा लावताना. षटक क्रमांक 2 सुमित मोरे. जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज, कारण आम्हाला तब्बल 11 मॅचेसच कव्हर करायचे आणि शेवटचा फायनलचा दिवस म्हणजे आज काल्याचा दिवस आहे. प्लीज तुम्हाला वॉर्निंग आहे प्लीज, अन्यथा तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. आज अंगारकी आहे, त्याच्यानंतर शो मॅच. ती कोणाची आहे? 18 मध्ये 44 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टाइम. अप्रतिम कव्हर राहील चंद्रकला डिपेश कव्हर पॉईंटला. आणि 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/17वर. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर आपल्या ठेवणीतलं सुमित मोरे. पटडीमधलं भात्यामधलं पहिलं षटक. 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आत्ता प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. बॉलिंग मार्क होता या दुसऱ्या षटकाचा माग काढताना. ओहो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाट मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. गॅदर केली एक्स्ट्रारक्षक. धावसंख्या पुन्हा एकदा थंडावली. धावसंख्या रोडावली. धावांना खेळ आला. अर्थाला अटकाव मज्जाव.
पायबंद संघाची धावसंख्या 17वर 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगलं क्रिकेट, दमदार स्पर्धा. आणि हा यस हलक्या दरा पुष्कळाचा चेंडू गेला मिडॉनच्या दिशेनं लॉंगॉनला ट्रॅव्हल होईल. मिळेल फक्त एक धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाची धावसंख्या 18वर. अतिशय रोमांचक सामना, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना, रोमांचक. 3 स्टार वाजे आणि प्रणव 11 गावदेवी मोह असे हा जबरदस्त अटीतटीचा सामना. रंगतदार नाट्यमय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार सुमित मोरे. 15 मध्ये 41. सामना नक्कीच कठीण असेल. राईट आर्म. हो हो हो, चांगला टायमिंग. वरपी चेंडू होता, स्टेप आउट झालाय. आणि हा नेत्र दीपक फटका, गगनचुंबी गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग फटका. वज्र टोळा, भीम टोळा, मुष्टी प्रहार. 23 वर 24. लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. धन्यवाद. बॉलिंग मार्को तयार सुमित मोरे. ओहो, क्लास फटका. काय अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडूला डिपेश पॉईंटला मिळेल फक्त एक धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर झाले 25. गेल्या वर्षी अशीच एक नाईट स्पर्धा होती, नेमकी संकष्टी होती. त्याने उकडीचे मोदक आणले 500. सर्वांना आज पण आहे नाही, उकडीचे मोदक वाटले, बरं वाटलं जरा. साई स्टार विहिगर. अतिशय दमदार आयोजन. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा वाईडिश मिड विकेटला. मिळेल फक्त एक धाव. चांगलं फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो ऑन दी बॉलर. संघाची धावसंख्या झाली तब्बल 26. 12 पंडे 33 धावांची गरज. 16.5 धावांचे इक्वेशन समीकरण. अस्किंग रन रेट. अतिशय दमदार मॅच, प्रेक्षणीय सामना, बहुआयामी व्यक्तिमत्व, सन्माननीय कार्यसम्राट विलासदादा नारायण फडके या स्पर्धेचे सर्व फाउंडर, प्रणेते, त्यांच्या माध्यमातून हे जबरदस्त आयोजन स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत शारदा काकू प्रतिष्ठान आणि साई स्टार क्रिकेट संघ विहिगर यांचं अतिशय नेत्रदीपक शानदार आयोजन. प्रथम क्रमांक 1,20,000, द्वितीय 60, तृतीय 30 आणि चतुर्थ 30, पंचम 30, षष्टम 30,000. हॅलो. निकेश मोरे. 12 मध्ये 33. कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम, एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. अच्छा. आणि ज्याने स्कूटी स्पॉन्सर्ड केली पुरस्कृत संजय भाई फडके. क्या बात आहे. आणि हा वाजता विचारामध्ये सॉफ्ट डिफेन्स झाला असता एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या बरोबर राहिले 11 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 32 धावांची गरज. 11 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 32 रन्स. अच्छा. येस म्हणजे तिजोरीच्या चाव्या त्यांच्या करगोड्याला आहेत. बरोबर आहे. आहेराची पिशवी त्यांच्या काखेला आहे. म्हणजे त्यांच्याच पिंडाला आम्हाला झोंबावं लागेल. त्याला बॉलिंग मार्क तयार. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ओहो, राईट आर्म हो देवकेत. पुन्हा एकदा चेंडू गेला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अप्रतिम बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा, डॉट डिलिव्हरी. उर्वरित बॉल राहिले 10 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 32 धावांची गरज. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देमाय धरणी ठाय, रन उठवावं लागेल. 10 मध्ये 32. हो, टायमिंग शुड बी एक्सलंट. एक मारा लेकिन सॉलिड मारा. 6 धावांसाठी पुन्हा एकदा समीकरण सोपं करून ठेवलंय. बॉल आहे 9 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 26 धावा. अतिशय कट टू कट मॅच, रफेडम सामना. दोलायमान त्रिशंकू अवस्था,
दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर निष्णात संघामध्ये. चला एकीकडे ठाकरे ब्रँड दुसरीकडे महायुती असा हा विद्यमान सामना. बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेटला. चांगलं फिल्डिंग पुन्हा एकदा दुसऱ्या धावापासून वंचित. अचूक थ्रो. बॉल राहिले 8 आणि धावा पाहिजे 25. 25 रन्स रिमेनिंग 8 डिलिव्हरीज. कट टू कट मॅच. आणि ज्याने दोघांनी बाईक दिली. अच्छा अच्छा यस. चला बॉलिंग मार्क तयार. 8 बॉलमध्ये 25 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. आणि हा यस पुढे आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणि हा फलंदाज होईल गारद. धक्का क्रमांक बसे दुसरा विकेट बदन. दुसरा गडी गारद. दुसरी विकेट तडीबार. हद्दपात जेरबंद स्थानबद्ध. दुसऱ्या विकेटची अकालपट्टी उचल बांगडी. सन्मान्य सुनीलजी काशीनाथ फडके यांचं इथं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. विनोददादा पाटे मोह आमचे साई स्टारचे मार्गदर्शक यांचं इथं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मॅचचा आनंद घेत असताना प्रकाशजी पाटील मोह 40+ यांचं इथं आगमन. यस धन्यवाद. यस नवीन बॅटर जे कोणी आले असतील मान्यवर जे कोणी सिनियर असतील आणि विनोद देखत कृपया स्टेजवर या प्लीज. राईट हो दे विकेट तयार. लास्ट डिलिव्हरी. हो यस पुन्हा एकदा खोदून काढलाय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. तर मिळतील 2 धावा. राहिलं शेवटचं षटक. आणि 6 चेंडूमध्ये ठोकायचे तब्बल 23 धावांची गरज. संघाच्या वजनं अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारी षटक. 6 मध्ये 22 धावांची गरज. 1 धाव शॉट. हे देखो आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. त्याला 2 तरी धावा यायला पाहिजे त्या. 6 मध्ये 24. हे देखो नवी मुंबई इंटरनॅशनल दिबा पाटील वरचा आहे. अच्छा अच्छा. उळवेकरांच्या मानात दुखत असतील नाही त्याला सणा स्पॉन्डिलिटिस व्हायचा असं बघितलं सतत. तर 6 मध्ये 24. शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर निघालाय. मोह संघाचा प्रणव वेलेवान. गावदेवी मोह संघाचा नवीन गोलंदाज शेवटचं षटक घेऊन यश पाटील. पाटील मोरे मित्तल सगळं कॉकटेल आहे. सगळं मिक्सिंग. सर्व समावेशक टीम आहे. सर्व धर्म समभाव. चला यश पाटील 6 मध्ये करायचे आहेत. 24 धावांची गरज. प्रत्येक जणला पाहिजे चौकार. हो हो बॅटची पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. यस मिळेल फक्त इनमिन 1 धाव. मामा शेंगदाणे काय विकताय? पपई विका. थंडीचा सीझन आहे. हे असं विकून कसं काय व्हायचं? तुम्ही 12 पर्यंत थांबा. तुम्हाला सांगतो पपईचे काय काय गुणधर्म आहेत ते. नशीब कलिंगडने आणले नाही तर मामांचा खरा पारंपरिक धंदा तो आहे कलिंगडाचा आहे. हो हो चांगला स्ट्रोक आहे परंतु प्लेसमेंट शॉट सिलेक्शन नाही चांगलं. धाव राहिले 4 आणि धावा पाहिजे 22. 4 मध्ये 22. 4 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 22 रन्स. फोर बॉल्स टू गो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते यश पाटील. चांगला बॉलिंग अटॅक. आणि हा यश पुन्हा एकदा यश पाटील. तीन मध्ये 21.
यस यस, एक पॅकर्स ज्याच्या तिन्ही क्वालिफाय, क्या बात आहे. तिन्ही संघाच्या अच्छा शिवकर आणि चिखले आणि मोहो, क्या बात आहे. ती त्यांची टीम आहे. पुन्हा एकदा धावणे, जवळ सामना. विजयाचे डहले, विजयाचे चाहूल आणि पराभवाच्या खाईत पराभवाचं दाट धुकं. 3 स्टार. 2 बॉल 21. अतिशय कठीण आव्हान. आणि राहिला फक्त इनमें शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट्स पॉवरफुल. अंतिम चेंडू 20 धावांची गरज आणि प्रतिस्पर्धी संघाचा बाजार जवळजवळ उठवलेला आहे पराभवाच्या खाईत. आणि हा सामना फिनिश केलाय. दमदार विजय आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामना पुरुषोत्तम, वन मॅन शो, वन मॅन आर्मी, मॅच फिनिशर, गेम चेंजर. तर सुमित मोरे 6 चेंडूमध्ये 17 धावांची अतिशय युजफुल इनिंग. तर या सामन्याचा हिरो ठरला आहे. आणि प्रणव 11 गावदेवी संघ बघा, जो पॅकर्स आहे त्याचे तिन्ही टीम क्वालिफाईड. प्रणव 11 सहारा शिवकर, प्रणव 11 चिखले आणि प्रणव 11 गावदेवी मोहो. चला जा प्लीज, फिल्डिंगवाले तुम्ही लगेच जा प्लीज. चला सामन्याचा हिरो या प्लीज. तर पुढच्या इनिंगसाठी ऑइल कॉल टू मिस्टर रॉकस्टार. वाकडे गावचा एक बुलंद आवाज. रायगड जिल्ह्यामधल्या जवळजवळ 90% टुर्नामेंट्स रॉकस्टार करत असतात. तर या रॉकस्टार. तर मी विनंती करेन स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघाचे सर्व आयोजक आपण स्टेज समोर यायचे सर्वांनी. आज संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे. गणराया आणि विघ्नहर्त्याचा आज आपण पाहतो दिवस आहे. आणि या शुभ दिनी या स्पर्धेची अंतिम रात्र. आणि दसत पाटील सर आपण बाप्पांची आरतीसुद्धा करणार आहोत, त्यांचं नामस्मरण. त्यासाठी मी सर्व आयोजकांना विनंती करेन का आपण स्टेज समोर यायचे. पवित्र दिवस आहे. चला मी विनंती करेन नेक्स्ट मॅच लगेच ऑन होईल. सूचना असतील आपण. रविदादांना विनंती करेन आमच्या साई स्टारचे मार्गदर्शक विनोददादा पाटे मोहोच आपण पाहतो लेजंड क्रिकेटर. अगदी आज तागाय सुद्धा तोच खेळ तोच क्रिकेट आपण नेहमी त्यांच्यामध्ये पाहतो. आज अनेक युवकांचे ते सातत्याने मार्गदर्शक राहिलेत आणि त्यांचा आपण इथे आदरतिथ्य सन्मान घेतो. तर रविदादांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. चला सूचना आहेत. फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम सामना आपल्याला सुरू करायचे. तर सर्व स्पॉन्सरचा आम्ही धन्यवाद देतो. अद्विक इंटरप्राइजेस, वैभव शेट्टवळे सामनावीर, महेंद्र अनंता फडके, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून बॅट्समन, बॉलर आणि फिल्डरला ट्रॉफी आम्हाला दिले. शरदजी महादेव मस्कर, समर्थ वॉटर चिपळे यांच्याकडून पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली, त्यांचं विशेष धन्यवाद. आणि हरिचंद्र भागा फडके आमचे माजी सदस्य, दादा सरकार, उत्तम आचारी आणि पॉन्टिंग असतील आमचे उत्तम आचारी, त्यांचा मी विशेष धन्यवाद देतो. अलंकारजी धर्णेकर उद्योजक आकुर्ले बॉल बॉक्सचे आमचे पुरस्कर्ते. सागरजी मात्रे चिपळे आमचे बॉल बॉक्सचे पुरस्कर्ते, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेसाठी 50 सन्मान चिन्हाचे आमचे 3 मान्यवर महेंद्र रामा फडके ज्यांनी कैलासवासी रामा नामा फडके पोलीस पाटील बोनशेत यांच्या स्मरणार्थ. विनोददादा पाटील या. तर आपल्या शुभ हस्ते देतो यश रोशन प्लेअर ऑफ द मॅच.